डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सोलापुरातील एका व्यापाऱ्याची 21,25,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली। मुंबईच्या कुलाबा येथील पोलीस ठाण्यात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याचे सांगून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सोलापुरातील एका व्यापाऱ्याची 21,25,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणास सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली। त्याच्याकडून 9,50,000 रुपये हस्तगत करण्यात आले असून अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे। राघवेंद्र सिंग वय 38 राहा नवी दिल्ली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। तक्रारदार व्यापारी 28 जुलै 2025 रोजी सायंकाळी घरी असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला। समोरील व्यक्तीने स्वतःला टेलिकॉम विभागातील अधिकारी असल्याचे सांगत तुमच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर झाल्याचे आणि तुमच्या विरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले। तसेच या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खन्ना करीत असल्याचेही सांगण्यात आले। यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधून तक्रारदाराच्या नावाचे डुप्लिकेट आधार कार्ड व एटीएम कार्ड आरोपी नरेश गोयल यांच्या घरातून सापडल्याचे सांगण्यात आले। त्याला अटक झाली असून या गुन्ह्यात तक्रारदाराचाही सहभाग असल्याचे भासवण्यात आले। तक्रारदाराच्या नावाने अटक वॉरंट, सर्वोच्च न्यायालयाची नोटीस तसेच सर्वेलन्स संदर्भातील 3 पानी इंग्रजी नोटीस व्हॉट्सॲपवर पाठवून भीती निर्माण करण्यात आली। त्यानंतर 21,25,161 रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली।